काय कोणाचं आव्हान नाही आम्हाला. जनतेनं हे सरकार नाकारलेलं आहे. तुम्हाला तसं सांग, लोकसभेचा निकाल हा जो आहे तो जसा देशाचं सरकार त्यांनी नाकारलेलं होतं, भारतीय जनता पक्षाला नाकारलं होतं, या महायुतीला तर पूर्णपणे नाकारलेलं. याच्यापेक्षा चांगला रिझल्ट तो आमचा जो आहे रिझल्ट तो तुम्हाला दिसेल. आम्ही 180 पेक्षा जादा जागा महाविकास आघाडी निवडून आलेला दिसेल. चेहरा वेरा त्यांचा काही नाही, त्यांचा कोणता चेहरा नाही, काही नाही. 125 जागांवर महाविकास आघाडीची सहमती झाल्याचं वृत्त तुमच्या माध्यमाने पुढे आलं. नेमकं काय त्यात तथ्य आहे आणि कितीपर्यंत जागा वाटप होईल? आमच्या महाविकास आघाडीच्या 2-3 बैठका झाल्या, मित्रपक्ष त्यामध्ये होते आणि आम्ही चर्चा करतो होतो आणि सहमती आमची ठीक पद्धतीनं होते आहे. असं काही अडचण मला वाटत नाही आणि जवळपास त्या 125 जागांवर तर सहमती आमची आहेच आहे. उरलेल्या जागांवर चर्चा सुरू होईल आणि गणेशोत्सवानंतर बैठका होतील. आमची एकमेकाच्या सहमतीनं आम्ही चांगल्या पद्धतीनं आमच्या जागांचं वाटप करू. ज्या पद्धतीनं पाहिलं तर महायुतीमध्ये अनेक जागांचा प्रश्न आहे, त्यामुळे तिथे कुठेतरी मैत्रीपूर्ण लढतींचा विषय समोर आलेला आहे. महाविकास आघाडीत अशा प्रकारचा प्रयोग काही ठिकाणी महायुतीचं आमची तुलना तुम्ही काही करू नका. महायुतीमध्ये मारामारी आहे. आम्ही सहमती करता आमच्या एक स्वतःची बाजू मांडणार, आग्रह धरणार, तो जे आमच्या पक्षांचा अधिकार असतो तो त्या पद्धतीनं आम्ही आग्रह धरू की आपल्या पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या पाहिजे, आग्रह धरू. परंतु त्यांची जी मारामारी चाललेली आहे तिची तुलना काही होऊ शकत नाही असं माझं मत आहे. काल सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीच्या आरतीला गेले, त्यावरून राऊतांनी त्यांच्यावर टीका केली आहे की कुठेतरी जे काही ज्या पद्धतीनं निर्णय होत आहेत त्या समोर आलेत. काय कसं पाहता? थोडंसं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, महाराष्ट्रातून गेलेलं एक व्यक्तिमत्व आहे आणि सन्माननीय न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणजे एक आदराला प्राप्त व्यक्तिमत्व आहे. मला असं वाटतं की तसं मी म्हणणार नाही का गणपती उत्सवाच्या निमित्तानं जाणं याचं म्हणणार नाही, परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये जो दबाव न्यायाधीशांवर केला जातो असं मानलं जातं. मला वाटतं की चंद्रचूड त्या खूप पलीकडचे आहेत. एकूणच जर पाहिलं तर आत्ता सध्या ज्या पद्धतीनं बारामतीच्या एका कार्यकर्त्याचं एक अजित पवारांचं पत्र व्हायरल झालं आहे की दादा आम्ही नेमकं करायचं काय, कुठेतरी आता कार्यकर्ते देखील अजितदादांपासून दुरावत आहेत. नाही, एकंदर ज्या पद्धतीनं लोकसभेची निवडणूक झाली आणि कुटुंबामध्ये ज्या पद्धतीनं झाली आणि जी भूमिका राष्ट्रवादी म्हणून अजित पवारांनी घेतली ती तर ना महाराष्ट्रातल्या जनतेला आवडली ना बारामतीच्या. त्यामुळे एक पत्र हे प्रातिनिधिक असू शकतं. MIMने सुद्धा महाविकास आघाडीत येण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे. काय नेमकं महाविकास आघाडीत तसा काही निर्णय होईल? प्रस्ताव मला अद्याप माहीत नाही कुणी प्रस्ताव दिलेला आहे. काही गोष्टींवर चर्चा उच्च पातळीला होत असतात, त्यामुळे ती चर्चा उच्च पातळीला होती. दुसरीकडे शिवसेनेचे जे अंबादास दानवे त्यांनी आज वक्तव्य केलं आहे की आम्ही आता मुस्लिमसुद्धा उमेदवार देणार आहोत, आम्ही केवळ हिंदू जरी असलो तरी आम्ही मुस्लिमांनाही बरोबर घेऊन राजकारणात पुढे जाणार आहोत. कसं पाहा? नाही, या बाबतीतली भूमिका कायम माननीय उद्धवजींनी मांडलेली आहे की ते धर्माचा भेद करत नाहीत. की त्यांनी कायम सांगितलं आहे चुकीच्या पद्धतीनं वागणारे, देशविरोधी वागणारे जे मुस्लिम असतील त्यांच्या विरोधात आम्ही आहोत असं सांगत असतात. ते मला वाटतं त्यांच्या भूमिकेचं तर कौतुक केलं पाहिजे. निश्चितपणे योग्य भूमिका ती आहे. महाविकास आघाडीत यावेळेस मुस्लिमांना जास्त नाही, त्यांचं प्रतिनिधित्व त्यांना मिळालं पाहिजे हे साहजिकपणे आहे आणि तसा आमचा प्रयत्न राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.